या शाळेचे प्रिन्सिपल कल्पना मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विज्ञान शिक्षक प्रशिक्षणमध्ये काही आम्ही टीचरला शिकवायला इथे आलेलो नाही आहे. टीचर उत्तमच आहात. फक्त सेवासेवेचा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत आणखी चांगला व्यवस्थित कसा व्हावा, विद्यार्थ्यांना विज्ञानाची रुची कशी वाढवावी, ह्याकरता खेळाखेळातून विद्यार्थ्यांना विज्ञान कसं शिकवावं, ह्याकरता डॉक्टर जयंत जोशीजी आपल्याकडे जयंत जोशीजींना विज्ञानाचं खूप ज्ञान आहे. त्यांच्याकडे एवढं भांडार आहे की जेवढं देईल तरी ते कुबेरासारखं संपणारच नाही आहे. त्यामुळे एकदा त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा जोरात स्वागत करूया. आठवलं सांगतो, याच्यामध्ये ते मॅडम जसं सांगत होता ना, बॉयन्सी असते काहीतरी, म्हणजे उत्प्लाविता बल असतं. हां, तर इथे काय होतं माहिती आहे का, कुठलं तरी एक बल आपल्याला खाली ओढत असतं, त्याला काय म्हणतात, गुरुत्वीय बल. हां, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी. तर कुठलं तरी एक बल खाली ओढतंय आणि एक दुसरं बल त्याला वरती ढकलतंय. या स्थितीमध्ये काय होतं की ती दोन्ही बलं सारखी आहेत परंतु परस्परांच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय, जे मैदानामध्ये आपण खेळतो ना, टग ऑफ वॉर, रस्सीखेच, इथे रस्सीखेच चालू आहे. जे जास्त आहे ते जास्त प्रभावी. मग इथे काय जास्त आहे, इथे उत्प्लाविता बल जास्त आहे. जेव्हा त्याच्यावर त्याचं वस्तुमान वाढतं म्हणजे घनता वाढते, घनता वाढल्यानंतर ते बुडायला लागतं. कारण काय, घनतेबरोबर त्याचं म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कंपेअर टू buoyant force is more. That's why it is a comparison of forces किंवा balancing of forces. अगेन सेंटर ऑफ मास. हां, सेंटर ऑफ मासचे बरेच आहे, आपण स्वतःही बनवू शकतो. दिस इज बॅलन्सिंग टॉय. दिस इज अनदर बॅलन्सिंग इगल. हां, हे जे आहे ना, हे सगळे म्हणजे आता आपण स्वतः पण अशी खेळणी बनवू शकतो. हे बघा, हे जे आहे, दिस बर्ड इज बॅलन्सिंग. नाउ इफ आय रिमूव्ह दिस, it will not get balanced, it will fall down. Why? Because when I put this, I am adding some mass to this, so its center of mass gets shifted downwards, and when I support it exactly above the center of mass, it will balance. आणि असे बरेच खेळणे आहे की तुम्ही स्वतः बनवू शकता. हे बघा, आणि आता त्याला जर तुम्ही असं हे केलं तर इट विल रॉक. याला रंग द्यायचं वगैरे वगैरे बरंच काय. मध्ये पाणी भरलेलं आहे आणि हे फिरवलं तर तो पाणी बाहेर जात नाही. हां हां हां, कौन सा आहे ये, सेंट्रीफ्यूगल है क्या सेंट्रीपिटल है? सेंट्रीफ्यूगल और सेंट्रीपिटल? पिटल है. How do you tell that? Means how do you prove that which one is pital and which one is फ्युगल? भागातल्या मुली असतात, त्यांचे केस नैसर्गिकरित्या लांब असतात, त्या कापत नाही. त्या ज्यावेळेस फुगडी खेळतात त्यावेळेस तो फुगडी खेळताना ती वरती होते. आपण ही कोणती क्रिया करतो, घुसळण्याची क्रिया. हां, आपल्याला ते आपण करत नाही, त्याच्यामुळे आता ते घुसळणं मिसळणं शब्द पण गेले, वापरत नाही, त्याच्यामुळे ते अस्तंगत पावले. तर जी घुसळण्याची क्रिया असते त्याच्यात देखील ते जे लोण्याचे कण जे असतात ते वेगळे होतात त्या ताकापासून. तर ती देखील सेंट्रीफ्युगल. तुमच्याकडे वॉशिंग मशीन असतं, त्या वॉशिंग मशीनमध्ये ड्रायर नावाचं एक कंपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये छिद्र असलेला एक मोठा ड्रम असतो, लिक्विफाईड. बट इफ यू रिलीज इट, इट विल अगेन बिकम गैस. तो अभी देखो इधर बहुत बड़ा मतलब जो होते हैं ना, पैरिटी है. हम लोग बोलते हैं लिक्विड पेट्रोलियम गैस, मतलब एक ही स्टेज में वो दोनों भी कैसा है, लिक्विड भी है और गैस भी है. वो जो सिलेंडर में रहता है ना, वो टाइम वो लिक्विड रहता है, जब बाहर आता है तो वो गैस हो जाता है. ऐसा हाँ, ऐसा क्यों होता है? इट इज लिक्विफाइड पेट्रोलियम गैस. लिक्विफाइड मतलब हाउ इट इज लिक्विफाइड. हम लोग बहुत कुछ सिखाते हैं ना स्कूल में कि ऐसा एक बॉयल्स लॉ होता है, चार्ल्स लॉ होता है, और ये कुछ किया तो ये ऐसा होता है. वो चार्ल्स लॉ बोलता है टेम्परेचर, बॉयल्स लॉ बोलता है टेम्परेचर रिमेनिंग कांस्टेंट, द वॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गैस इज
क्या डायरेक्टली और इन्वर्सली? Is directly proportional to temperature. टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. Is pressure. हे आहे माहिती सांगता येईल का? 1 kg इज इक्वल टू, आय एम नॉट आस्किंग फॉर कन्वर्जन. किती न्यूटन हे बघायचं. 1 न्यूटन फोर्स लावा याच्यावर, त्याला तुम्ही असं दाबा म्हणजे 1 न्यूटन फोर्स लागेल. बघायचं नाही, बघायचं नाही, बघायचं नाही. 1 न्यूटनला त्याने किती रिडिंग दाखवायला पाहिजे? किती दाखवत आहे आता? 1 kg. बघा आपला अंदाज किती असतो बघा. आपल्याला असं वाटतं 1 न्यूटन म्हणजे काय खूप जास्त. 1 न्यूटन इज व्हेरी स्मॉल फोर्स. आत्ता त्यांनी लावला तो त्याच्या 10 पट लावला. हां, तुमच्यापैकी कुणीतरी या पटकन या, करून बघा. मी तेच सांगतो, असं त्याच्यात लाजण्यासारखं काय, करून बघा. एकदम सोपं आहे. यू हॅव टू जस्ट प्रेस इट. यू अप्लाय 2 न्यूटन फोर्स. So it's 2 kg na sir. 1 न्यूटन इज नॉट 1 kg. यू अप्लाय 1 न्यूटन फोर्स. सॉरी 2 न्यूटन फोर्स. हां, किती लावला? Sir, actually concept मुझे समझ में नहीं आया. It's 1 Newton divided by 10. हां, 1 न्यूटन डिवाइडेड बाय 10. हाउ मच इट इज? It's 0.1. हां, 0.1 0.1 Newton. Newton and m plus s square. Yes. So that is grams, no? It's not 0.1 kg. 0.1 kg. Much, how much? Kilo. How much is kilo? 1000. So 1000 divided that 100. 2 zeros will get cancelled. So got it, no? So नियम असा आहे, तुम्हाला हे असं पकडायचं आहे. असं नाही, असं नाही, असं पण नाही, असं पण नाही. एकदम खांदे हे सगळे एक ट्रान्सफर झाला असं पाहिजे. असं पण नाही करायचं, असं पण नाही करायचं. क्षितिज समांतर पाहिजे. उभे राहते बघा सरळ. आता बघा सरळ सरळ. काय अडचण काय सिंपल आहे. आता बघा काय अडचण आहे, काय होतं. आपण तर बॅग पण उघडले नाही, त्याच्यामुळे काही टाकण्याचा काही प्रश्नच नाही. आता थोडं जाऊन पडेल, काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात ताकदवर म्हणून तुम्ही सटक कसं काय सरकुला जायचं, हे सरकुला जायचं. काय होतं आता पकडा, इथे पकडा. आता बघा जमतंय, काय प्रॉब्लेम नाही. अजून थोडं. आता जमेल ना? आता घरापर्यंत तुम्ही जाऊ शकाल नाही? घरापर्यंत काय रात्रीपर्यंत आपल्या जीवनामध्ये सायन्स असतं. फक्त ते आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याचा सायंटिफिक जी भाषा आहे ती नक्की शिकायला पाहिजे. कारण विज्ञान ही प्रमाण भाषा आहे. प्रत्येक भूगोलाची पण वेगळी भाषा असते, परंतु विज्ञानाची भाषा प्रमाण एकदम खूप प्रमाण आहे. आणि ते शब्द जर आपण वापरले तर आपलं बोलणं प्रभावी होईल आणि विद्यार्थ्यांसमोर बरोबर. कारण आजचं मुलं जी आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रात जातात आणि सायन्स मध्ये असतात. मग त्यावेळी जर आपण ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते त्याला एवढ्या क्लिअर केल्या तर तो नक्कीच त्या ज्या क्षेत्रात त्याने काम केलं तेव्हा तो आपल्याला आठवेल. कारण त्याचं बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेलं असेल आणि जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तो पुढे नक्की भरारी घेईल. त्यामुळे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येते. आणि सर तुम्ही आज जे मार्गदर्शन केलंय त्याने मी ती जबाबदारी पेलण्याची माझ्याकडे नक्कीच आज ताकद आहे. त्यामुळे मी सेवा सहयोग फाउंडेशन आणि जोशी सर यांचे खूप खूप आभार मानते.